संत साहित्यात उच्च दर्जाचे काव्य तर आहेच. विशेषतः भगवंताचे वर्णन करताना त्यात भक्तिरस ओतप्रोत भरलेला दिसतो. याखेरीज इतरही रस दिसतात. मराठी वाङ्मयाचे आणखी एक वैशिष्ट्य अभंगातून आढळून येते ते म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. याचे पटकन डोळ्यापुढे येणारे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत मुक्ताईचा मुंगी उडाली आकाशी तिने गिळियेले सूर्यासी. असेच एक अनुपम सुंदर उदाहरण म्हणजे एकनाथांचा हा अभंग. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. वरवर पाहता ही नुसती अतिशयोक्ती वाटली तरी प्रत्यक्षात हा अभंग मानवी जीवनाची नश्वरता, गर्भावस्थेतील निर्मिती आणि आध्यात्मिक प्रगती, सोहम कोहम सांगणारा एक रूपकात्मक अभंग आहे. अत्यंत सूक्ष्म अशा आईच्या उदरात चिंचेच्या पाना एवढ्या छोट्याशा बिंदूवर परमेश्वर मानवरूपी देऊळ कसे रचतो याचे अतिशयोक्ती अलंकारातून वर्णन करून कळस म्हणजेच मस्तक आधी आणि पाया म्हणजेच अवयव नंतर निर्माण होण्याच्या प्रक्रियेचे हे आध्यात्मिक रहस्य आहे. आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे, यातून असे लक्षात येते की सद्गुरूंची कृपा झाल्यास हे सर्व अशक्य ते शक्य होऊ शकते. आंधळं असतं ते आपलं ज्ञान, कारण त्याला अहंकार चिकटलेला असतो. गुरुकृपा झाल्यावर आपण सगळ्या गोष्टी डोळसपणे पाहू शकतो. तसेच बहिरा म्हणजे कानाने ऐकू येत नसले तरी सद्गुरूंच्या आचरणातून आपण अंतर्मनाने सर्व गोष्टी टिपून घेऊ शकतो. आणि पांगळं असतं ते आपलं मन, त्याला हातपाय नसतात तरीही ते वाऱ्याच्या वेगाने धावू शकते. असे हे पांगळं मन गुरुवचनांचा पाठलाग करू शकते आणि हरिनामामुळे तरुण जाते. असा हा अतिशयोक्तीतून आध्यात्मिक अनुभूती देणारा अलौकिक अभंग ऐकूयात. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. साग साग प ग पद पदनी ध सा सा नि ध ग पद प ग सा नि ध सा. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आधी कळस मग आधी कळस मग आधी कळस मग काया रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. पाषाणाची चादर मृग जळडोली. पाषाणाची चादर पाषाणाची चादर मृग जळडोली. वांजेचा पुत्र कोमला रे. वांजेचा पुत्र कोमला रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. घरीने पाण्यावर गेली. दोन्ही घरीने पाण्यावर गेली. मुखाविन पाणी प्याली. मुखाविन पाणी प्याली. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले.
आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले आंधळ्याने देखिले आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले पांगळ्याने पाठ लाग केला रे पांगळ्याने पाठ लाग केला रे चिंचेच्या पानावर देऊळ एका जनार्दनी एकपणे विलवी एका जनार्दनी एका जनार्दनी एकपणे विलवी हरिच्या नामे तरलो रे हरिच्या नामे हरिच्या नामे तरले चिंचेच्या पानावर देऊळ आधी कळस मग आधी कळस मग आधी कळस मग माया रे चिंचेच्या पानावर देऊळ